या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत मारुती खूप आजारी असतो आणि त्यामुळे पारू त्याच्यासाठी काढा बनवते. पण मारुती तिच्या हातून काढासुद्धा घेत नाही आणि त्यामुळे पारूची काळजी अजूनच वाढते. आणि मग ती गणीला सांगते की तू बंगल्यावर जा आणि आदित्य सरांना बोलावून आण. त्याचसोबत सावित्री आत्यालासुद्धा सांग की बा आजारी आहे. आणि त्यावर गणी हो म्हणत धावतच बंगल्यावर जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे तो परितोष दामिनीला सांगत असतो की आत्या मी तुझ्यासाठी ना एक स्पेशल विमान बनवून घेणार आहे आणि त्यामध्ये ना सगळं काही तुझ्या आवडीप्रमाणे कस्टमाइज असेल. आणि हे सगळं ऐकून ती दामिनी तर खूपच खुश होते. आणि मग ती परितोषला सांगू लागते की तुला माहिती आहे का, जेव्हा लोक 4 व्हीलर विकत घेतात तेव्हा त्याच्या मागे लिहितात की आईचा आशीर्वाद, बाबांचा आशीर्वाद, बघतोस काय मुजरा कर. आणि ते ऐकून परितोष हसतच म्हणतो की मग तुला हे सगळं विमानाच्या पाठीमागे सुद्धा लिहून हवंय का. आणि त्यावेळी दामिनी म्हणते की नाही रे, हे सगळं नाही, पण जिथे विमानाची शेपटी असते ना तिथे मला माझा एक मोठा फोटो चिटकावून हवा आहे. म्हणजे जेव्हा माझं विमान असं आकाशातून जाईल ना तेव्हा लोकांना कळेल की हे दामिनी देवी किर्लोस्करांचं विमान आहे. आणि हे सगळे किर्लोस्करसुद्धा बाहेर येऊन माझ्याकडे बघतील आणि जळतील मेले. आणि हे ऐकून परितोषला हसू येतं आणि तो दामिनीला म्हणतो की ठीक आहे, जशी तुझी इच्छा, आपण तुला हवं ते सगळं करूयात. आणि त्यामुळे दामिनी तर खूपच खुश होते. दुसरीकडे पारूने बोलावल्यामुळे आदित्य लगेच त्यांच्या घरी येतो. मारुतीची तब्येत खूपच बिघडलेली असते आणि त्यामुळे तोही काळजीत पडतो. तो मारुतीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की आपण डॉक्टरांकडे जाऊयात, पण मारुती त्याचं काही ऐकतच नाही. तो आदित्यला म्हणत असतो की मालक, तुम्ही इथे माझी सेवा करत बसू नका, तुम्ही तुमच्या कामासाठी जा. आणि त्यावेळी आदित्य म्हणतो की मामा हे काय बोलताय तुम्ही. पण मारुती काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. त्यानंतर पारू पटकन तिने बनवलेला काढा आदित्यला देते आणि त्याला म्हणते की हा काढा काही करून तुम्ही बाला द्या. पण आदित्यच्या हातून सुद्धा मारुती काही काढा पित नाही. त्यानंतर आदित्य त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवण्याचा प्रयत्न करतो, मात्र मारुती त्याचा हात झिडकारतो. तो म्हणत असतो की मालक आणि मालकीनबाई, तुम्ही जा इथून. नोकराच्या घरामध्ये तुम्ही काम करणं तुम्हाला शोभत नाही आणि मला कळत नाही आहे तुम्हाला नेमकं काय सिद्ध करायचं आहे. आणि मारुतीचं असं बोलणं ऐकून मग आदित्य खूप चिडतो. तो म्हणत असतो की मामा हे बघा, अजूनही तुम्ही आमच्याकडे काम करताना मी तुमचा मालक आहे, त्यामुळे आता मी जे सांगेल ना ते तुम्हाला ऐकावंच लागेल. काही झालं तरी आपण आता डॉक्टरांकडे जाणार आहोत. आणि मग तो मारुतीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतो. त्यानंतर आदित्य आणि पारू त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात. डॉक्टर मारुतीला चेक करतात आणि सांगतात की यांच्या अंगात ताप मुरला आहे, त्यामुळे यांना ॲडमिट करावं लागेल. आणि ते ऐकून मारुती म्हणतो की मला काही झालेलं नाही आहे, मी घरी जातो. पण आदित्य त्याचं काही ऐकत नाही आणि मग तो मारुतीला ॲडमिट करतो. तर दुसरीकडे अहिल्या आणि प्रिया ऑफिसचं काम करत असतात आणि तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते आणि त्या दोघींना तिच्या विमानाबद्दल सांगू लागते. पण त्या दोघीही तिच्याकडे दुर्लक्ष करतात. तितक्यात अहिल्याला आदित्यचा फोन येतो. आदित्य तिला सांगतो की आई, मी आणि पारू मारुती मामांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आलो आहे, कारण त्यांना खूप ताप आलाय, डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतलं आहे. आणि हे ऐकून अहिल्या ही काळजीत पडते. ती आदित्यला सांगते की हे बघ, तू मारुतीच्या जवळच थांब आणि जर कशाची गरज पडली तर मला लगेच सांग. आणि त्यावर आदित्यही हो म्हणतो आणि फोन ठेवून देतो. तर ती दामिनी पुन्हा एकदा तिच्या विमानाबद्दल अहिल्या आणि प्रियाला सांगण्याचा प्रयत्न करू लागते. पण अहिल्या तिला म्हणते की आम्ही खरंच कामात आहोत, त्यामुळे तू जा इथून. त्यामुळे मग दामिनी नाईलाजाने तिथून निघून जाते. त्यानंतर मग आदित्य आणि पारू घरी येतात. त्यावेळी गणी खूप रडत असतो. प्रिया प्रीतम त्याला समजावत असतात आणि मग पारू त्याला म्हणते की काही काळजी करू नको, बाला आता सलाईन लावला आहे आणि तो संध्याकाळपर्यंत घरीसुद्धा येईल. आणि मग ती गणीला सांगते की मी पटकन तुझ्यासाठी काहीतरी जेवण बनवते, तुला भूक लागली असेल ना. पण मग गणी म्हणतो की नाही तायडे, मी तुझ्या हातचं काही खाणार नाही आहे, कारण बाने मला सांगितलं आहे की जर मी तुझ्या हातचं काही खाल्लं ना तर तो मरणार. आणि हे ऐकून पारूला तर खूप वाईट वाटतं. तर आदित्य मोठ्याने गणीवर ओरडतो आणि त्याला म्हणू लागतो की हे काय बोलतोयस तू, तुला कळतंय का, हे बघ असं काही होणार नाही आहे. पण गणी काही ऐकायला तयारच नसतो आणि त्यामुळे प्रिया प्रीतम त्याला त्यांच्या घरी घेऊन जातात.
तर ती पारू रडतच आदित्यला म्हणत असते की आदित्य सर, एक मुलगी म्हणून मी आज नालायक ठरले. माझ्या बाला माझं तोंडही बघायचं नाही आहे, माझ्या भावाला माझ्या हातचं काही खायचं नाही आहे. मी खरंच त्यांना किती त्रास देऊ अजून. आणि ते ऐकून आदित्य म्हणू लागतो की हे बघ पारू, आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि तुझा माझ्यावर विश्वास आहे ना गं, मी सगळं ठीक करेल. आणि त्यावेळी पारू त्याचा हात हातात घेत म्हणते की आदित्य सर, माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुमच्यावर विश्वासही आहे, पण माझ्यासाठी ना माझा बास सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. मला लहानपणापासून कधीच आईचं प्रेम मिळालं नाही, पण आता मी माझ्या बाला नाही गमावू शकत. मला फक्त माझा बा हवा आहे. तो जिथे म्हणेल तिथे मी त्याच्यासोबत जायला तयार आहे. आणि हे ऐकून आदित्य तर पूर्णपणे खचूनच जातो. तो म्हणत असतो की पारू, मला माहिती होतं एक दिवस हे असंच घडणार, तू माघार घेणार. आणि शेवटी माझी भीती खरी ठरली, शेवटी तेच घडलं. आणि त्यावेळी पारू मात्र काहीच बोलत नाही, ती फक्त खाली मान घालून उभी असते. आणि मग आदित्य डोळे पुसत तिला सांगतो की तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय तू घे, मी तुला काही म्हणणार नाही. आणि मग तो रागातच तेथून निघून जातो. पारू मात्र रडत असते. दुसरीकडे मारुती हॉस्पिटलमध्ये असतो आणि मग डॉक्टर आदित्यला सांगतात की आम्ही त्यांना आत्ता डिस्चार्ज देऊ शकतो, तुम्ही बिलिंग करा आणि त्यांना घरी घेऊन जा. त्यानंतर मग आदित्य मारुतीकडे येतो आणि त्याला पाहून मारुती लगेच डोळे बंद करून घेतो. आदित्य त्याच्या जवळ बसतो, त्याला विचारू लागतो की मामा, आता तुम्हाला बरं वाटतंय ना, ताप उतरलाय ना? आणि त्यावर मारुती फक्त मान डोलावत हो म्हणतो. तर आदित्य त्याला सांगतो की आता डॉक्टर तुम्हाला डिस्चार्ज देणारच आहेत, पण त्याआधी मी तुमच्यासाठी ही जी सफरचंद घेऊन आलो आहे त्यातलं एखादं तुम्ही खा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. पण मारुती म्हणत असतो की आत्तापर्यंत तुम्ही आमच्यावर खूप उपकार केलेत, आता हे अजून उपकार करू नका, कारण इतक्या उपकारांचं ओझं ना मला आता झेपणार नाही. आणि ते ऐकून आदित्य म्हणू लागतो की हे काय बोलताय तुम्ही, आणि मी कधी तुमच्यावर काय उपकार केले? अहो, आपल्या कुटुंबातील जर एखादा व्यक्ती आजारी पडला तर आपण त्याची काळजी घेतोच ना. पण मारुती म्हणतो की हे बघा आदित्य बाबा, आपल्या दोघांचं कुटुंब कधीही एक होऊ शकणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि आता ना तुम्ही काहीच बोलू नका. आणि त्यामुळे आदित्य गप्प बसतो. तर दुसरीकडे ती दामिनी तिच्या विमानाचीच स्वप्न रंगवत असते आणि तितक्यात परितोष त्या ठिकाणी येतो. तो दामिनीला सांगतो की आत्ता तू डोळे बंद कर, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. त्यामुळे दामिनी खुश होते आणि डोळे बंद करते. तर तो परितोष तिच्या हातावर खेळण्यातलं विमान ठेवतो आणि त्यामुळे दामिनी खूप चिडते. ती म्हणत असते की मला असं वाटलं होतं तू खरंच माझ्यासाठी विमान घेऊन येणार आहे, हे काय आहे खेळण्यातलं विमान? आणि त्यावर तो हसतच म्हणतो की अगं आत्या, हे फक्त मॉडेल आहे, मी तुझ्या विमानाची ऑर्डर दिलीच आहे. आता थोड्याच दिवसांमध्ये तुझं खरं खुरं विमान तुझ्या दारात उभं असेल, तोपर्यंत तू या मॉडेलकडे बघत बस. आणि ते ऐकून दामिनी पुन्हा खुश होते आणि मग ती त्या परितोषला सांगते की या विमानाच्या शेपटीवर जर माझा फोटो असताना तर खूप बरं झालं असतं. आणि मग तो परितोषसुद्धा दामिनीचा एक फोटो घेतो, तो कापतो आणि त्या विमानावर चिटकवतो. आणि त्यामुळे ती दामिनी खुश होते आणि त्या विमानासोबत खेळत बसते. दुसरीकडे मारुती घरी आलेला असतो, तो झोपलेला असतो. तर ती पारू तिची बॅग भरत असते. तितक्यात गणी त्या ठिकाणी येतो. तो तिला विचारतो की तायडे, हे काय चाललंय तुझं? तर पारू म्हणते की आता बा ही नोकरी सोडणार आहे ना, मग आपल्याला इथून जायला हवं, म्हणूनच मी सामानाची आवराआवर करते. पण गणी म्हणतो की मी इथून कुठेही जाणार नाहीये. आणि त्यावेळी पारू त्याला समजावत म्हणते की हे बघ, आपला बा जिथे असेल तिथेच आपण राहायला हवं ना, आणि आपण तिघे जर एकत्र असू तर ते आपलं खरं घर असेल. त्यामुळे मग गणीसुद्धा त्याच्यासोबत जायला तयार होतो. तर तो मारुती हे सगळं ऐकत असतो. त्यानंतर तो उठून बसतो. तर पारू त्याच्या जवळ जाते. ती त्याला म्हणू लागते की बा बघ, मी आपलं सगळं सामान आवरलं आहे, आता तू म्हणशील तिथे यायला मी तयार आहे. आणि मग ती रडतच त्याच्या मांडीवर डोकं ठेवते आणि त्याला सांगू लागते की बा, मला फक्त तू हवा आहेस रे, दुसरं काही नाही. तू जे म्हणशील ते मी करेल, मला फक्त माझा जुना बा परत हवाय. आणि ते ऐकून मारुती देखील रडतच तिला विचारतो की खरंच तुला हे सगळं करणं जमणार आहे का? जर तुझी इच्छा असेल ना तरच तू माझ्यासोबत चल, नाही तर इथे राहिलीस तरी काही हरकत नाही. आणि त्यावेळी पारू म्हणते की नाही बा, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, मला तू हवा आहेस. आणि ते ऐकून मारुतीलाही खूप आनंद होतो आणि तो प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत
मारुती, पारू आणि गणी सगळ्या किर्लोस्करांचा शेवटचा निरोप घेण्यासाठी जातात आणि त्यावेळी त्यांना मात्र धक्काच बसतो. अहिल्याला तर विश्वासच बसत नाही की खरंच मारुती नोकरी सोडतोय आणि म्हणून ती मारुतीला म्हणते की तू ही नोकरी का सोडतोय याचं कारण मला आता कळायलाच हवं. पण त्यामुळे आदित्य आणि पारू घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.